समाधानदादांबरोबर निवडणुकीच्या प्रचारामध्ये तुम्ही अतिशय उत्स्फूर्तपणे सक्रियपणे काम करताय, कसा प्रतिसाद मिळतोय? खूप छान प्रतिसाद आहे, कारण आम्ही आमच्या कामाच्या मुद्द्यावरच आणि विकासाच्या मुद्द्यावरच हा प्रचार करत आहोत आणि दादांची केलेली कामच आमच्याशी बोलतात, त्याच्यामुळे लोक आपण चांगला प्रतिसाद देतात. कुठं तर घरातला उमेदवार आहे असं बोललं जाते दादांच्या, काय सांगताल तुम्ही? ही लोकशाही आहे आणि ज्याच्या त्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि जो तो आपापल्या पद्धतीने निवडणूक लढू शकतो. ज्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये दादांना 4 ते 5 हजाराचं लीड भेटलं, मग शहराने दिलं किंवा संत चोकामेळा नगर असेल किंवा ग्रामपंचायत असेल, आता ही दोन्ही ग्रामपंचायत नसणार आहे त्यावेळेस आता समोरील सुप्रियाता आहे ते कमळ या चिन्हावर आहे, ती लीड तुम्हाला भेटेल का, काय सांगताल तुम्ही? नक्कीच भेटेल, कारण अजितापांचंही काम त्यांनीही 15 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे, त्याच्यामुळे त्या कामाच्या जोरावर समाधान प्रतिसाद खूप चांगला आहे. तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार आहेत, त्यांनी सांगितलं की स्वतः आमदार साहेब मला मतदान करतील. मुलाप्रमाणे आहेत म्हणून त्यांनी मतदान झालं बटन आता सध्या त्यांची शिकवणी पंढरपूरवरून सुरू आहे, त्याच्यामुळे ते काय बोलतात, सकाळच्या सभेत वेगळंच बोलतात, संध्याकाळच्या सभेत वेगळंच बोलतात, त्याच्यामुळे ते बोलण्याचं तारतम्य नाही आहे. त्याच्यामुळे कोणीही अशी म्हणजे जनतेची दिशाभूल करणारे वक्तव्य ते करत आहेत, परंतु जनतेला मी एवढंच आवाहन करेन की त्यांनी कुठलेही अशी दिशाभूल करणारे वक्तव्यावर विश्वास ठेवू नये. पंढरपूरची शिकवणी कोण? तर ते तुम्हालाही माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे. शब्दकोश बघा किंवा त्यांची डिक्शनरी बघा. नगर परिषद जिंकण्याचा विश्वास वाटतो का? हो नक्कीच. कुठेतरी पंढरपूरमधून तुम्ही आता विषय काढला, त्यांनी पंढरपूरचे म्हणतात की आम्ही पंढरपूरचा निवडणूक जिंकले, आता मंगळवेढ फक्त गुलाल घेऊन यायचा आहे आणि 21 तारखेला विजय हा आमचाच आहे, मंगळवेढा आणि पंढरपूरमध्ये निकाल अजून दोन्ही बाजूचा लागायचा आहे, त्याच्यामुळे कोणीही आपण जिंकलो हे वक्तव्य करू शकत नाही.